सगळ्यात सोपा पण जास्त चुकणारा आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये विचारला जाणारा हा पार्ट आहे. टक्केवारी कशी काढतात आणि हे उत्तर काढण्यासाठी तुम्हाला काही सेकंदच लागतात. तर मग पर्सेंटेज म्हणजे काय आणि ते कसं काढायचं हे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत जर तुम्हाला शिकायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. याच्यामध्ये 2 पार्ट केलेले आहेत आपण. पहिल्या पार्टमध्ये बेसिक आणि दुसऱ्या पार्टमध्ये ॲडव्हान्स पद्धतीचे एक्झाम्पल घेतले जाणार आहेत. चला तर मग सुरू करूया. तर टक्केवारी म्हणजेच नेमकं 100 पैकी किती त्याला टक्केवारी म्हणायचे. टक्केवारी म्हणजे काय? 100 पैकी किती. तर याच्यामध्ये एक पहिलं एक्झाम्पल आहे बेसिकमध्ये पहा. 50चे 10%. आता 50चे 10% काढायचे आहेत आपल्याला. तर कधीही लक्षात ठेवायचं कोणत्या संख्येचे काढायचे? 50. तर ती संख्या घ्यायची आपल्याला अगोदर. हे 50 पहा 50 याचे 10%. 10% म्हटलं की याला गुणिले 10 आणि डिवायडेड बाय 100 हे लक्षात ठेवायचं. तर काय होईल? हे 2 शून्य कट आणि हे 2 शून्य कट, बरोबर आन्सर आलं 5. म्हणजे 50चे 10% म्हणजे 5. ते इथं मी लिहिलेले पुन्हा 10% म्हणजेच हे 10/100. ओके. तर हा एक बेसिक एक्झाम्पल झाला. तर दुसरं एक्झाम्पल पहा. 200चे 25% म्हणजे किती. संख्या आहे दिलेली तुम्हाला 200. हे फक्त 2 सेकंदात सुटतं बघा. थोडं तुम्हाला समजावून सांगतो मी. 200चे 25%. मग 200 लिहायचं आहे अगोदर आणि त्याचे टक्के म्हटलं हे 25 आहे म्हणून याला गुणायचे 25नं आणि याला डिवाईड करायचे 100. पहा तर इथं हे 2 शून्य आहेत, हे 2 शून्य कट होतील. वरी 2 शून्य आहेत, हे दोन्ही शून्य कट होतील. तर काय राहील इथं? 25 दोन्ही 50. तर उत्तर आलं हे 50 म्हणजेच 200चे 25%. तुम्ही याला व्हेरीफाय करू शकता. इथं संख्या आहे दिलेली 200. 100चे 25% म्हणजे 100 पैकी किती? हे 25. मग इथं 200 संख्या म्हणून 25 दोन्ही 50 हे उत्तर करेक्ट आहे. तर हा पुढील क्वेश्चन पहा. 40 विद्यार्थ्यांपैकी 60% मुले आहेत. तर एकूण किती मुले आहेत ते काढायचे. एकूण विद्यार्थी आहेत 40. तर एकदम आपल्याला मांडून घ्यायचं आहे. याला ट्रिक वगैरे काही वापरीत बसायचं नाही. अगोदर हे समजून घेतलं पाहिजे तर तुम्हाला सोडवता येईल. नसता नुसती ट्रिक म्हटलं की तेवढ्या गणितापुरती लाभ होईल, पुन्हा पुढे येणार नाही. म्हणून बेसिक काय आहे याच्यामध्ये ते शिकलं पाहिजे अगोदर. एकूण विद्यार्थी संख्या आहे 40. बरोबर. तर 40पैकी 60% विद्यार्थी मुले आहेत. मुले याला एम लिहितो मी. हे किती आहेत? 60%. बरोबर. मग 60% आहेत म्हणजे नेमके किती ते काढायचं आपल्याला. तर काय करणार आता याला मी? हे 40चे 60% काढणार अगोदर. 40 किती टक्के? 60 म्हणून याला गुणायचे 60नं आणि डिवायडेड बाय हे 100 करायचं. हे 2 शून्य आणि हे वरी 2 शून्य. तर गुणाकार करा. किती आहे गुणाकार? वरी 4 आहे आणि हा 6 आहे. 6 चौक 24. मुले किती आले? 24 आले. कधी कधी काय केलं जाईल तुम्हाला? 60% मुले आहेत तर मुली किती म्हणून विचारलं जाईल, असं विचारलं जाऊ शकतं. तर मुली किती म्हटलं की 40मधून काय होईल? हे 24 वजा करायचं. राहिलेली संख्या म्हणजे हे मुली आहेत. ओके. पुन्हा वेगळ्या प्रकारचा थोडा. एचे 20%. एचे 20% दिलेले ते 50. तर ए बरोबर किती? ए ही एक संख्या आहे. याचे 20% म्हणून त्याला गुणायचे 20नं आणि डिवाईड करायचं 100. हे लक्षात ठेवायचं. तर याचं उत्तर येते किती म्हणून सांगितलेलं आहे? 50 येते. आता काय करू आपण याला? हे 1 शून्य कट करू, हा 1 शून्य कट करू. वरी राहील 2a. गुणाकार करा. हे 2a आणि बरोबर येईल हे 50 आणि हा 10 जो आहे तो इकडच्या साईडला नेल्यावर काय होईल? इथं गुणिले होईल. म्हणून ए बरोबर हे 50 गुणिले 10 आणि हा इथं गुणिले येला बघा. तर इकडच्या साईडला गेल्यावर काय होईल? तो ऑटोमॅटिक इथं खाली येईल भागिले म्हणजे 2a. बरोबर आहे. 2 भाग द्या. 2 1 बेन 2 पंचे 10. किती आलं वरी? 50 आणि हे 5. 50 गुणिले 5. 5 शून्य शून्य आणि 5 5 25. तर उत्तर आलं 250. मग एची व्हॅल्यू किती आली? 250. ट्रिक वापरीत बसायचं नाही, काही नाही. फक्त एक काम करायचं, जी संख्या आहे त्याला गुणिले किती पर्सेंटेज आहे त्यानं गुणायचं आणि डिवाईड करायचं 100नं. बरोबर उत्तर येतं. पुढचा एक्झाम्पल पहा. एका वस्तूची किंमत 500 रुपये. 10% वाढ केल्यास नवीन किंमत काय? एक वस्तू आहे तिची किंमत आहे 500, त्याच्यामध्ये 10% वाढ करायची. पुन्हा सोडवतो मी बघा. एक वस्तू किंमत किती? त्या एका वस्तूची
ते डायरेक्ट लिहितो किंमत, ची किंमत आहे 500 रुपये, बरोबर. याच्यामध्ये 10% वाढ करायची. आता हे वाढ किती टक्के करायची आपल्याला? 10%. तर नवीन जी किंमत येईल ती लिहायची तुम्हाला. आता 500मध्ये 10% वाढ म्हटलं की 500चे 10% अगोदर काढून घ्यायचे. तर ते कसे काढतो आपण? 500 गुणिले पुन्हा 10 हे 10% म्हटलं की 10 डिवायडेड बाय 100. हे 2 शून्य कट होतील, इथला एक शून्य आणि हा एक शून्य कट करतो. वर राहील 50 गुणिले 1, 50 गुणिले 1 म्हणजेच 50. तर किती? 10% 500चे काढल्याच्या नंतर किती आली व्हॅल्यू? ती 50 आली. तर नवीन किंमत काढायची आपल्याला. मग मूळ किंमत किती आहे याची? हे 500 आहे. याच्यामध्ये टक्के आलेले 10, याची 50 व्हॅल्यू आली, ही ॲड करायची. तर नवीन किंमत येईल याची 550. पुढचा आणखी थोडा वेगळा. प्रत्येक प्रॉब्लेम आपण थोडा थोडा वेगवेगळा घेतो. हे जर तुम्ही 2 व्हिडिओ पाहिले की तुम्हाला टक्केवारी म्हणजेच पर्सेंटेज याचा कोणताही व्हिडिओ पाहायची गरज नाही. सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. तर 6वा प्रॉब्लेम पहा. एका वस्तूची किंमत आहे 800 रुपये. 25% घट झाल्यास किंवा केल्यास नवीन किंमत काय? वस्तूची किंमत पुन्हा ही 800 रुपये आहे. आणि घट किती केली? घट करणे म्हणजे कमी करणे, बरोबर आहे. कमी करून विकली वगैरे जी असते ना ती, त्याला डिस्काउंट बी म्हणू शकतो. 25%. इथं फक्त प्रॉब्लेम देत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला असेल. घट दिलेला असेल किंवा व्हॅल्यू कमी केली असं दिलेलं असेल त्याच्यानुसार. 800 आणि घट केलेली आहे 25%. मग अगोदर काय करावं लागेल? 800चे 25% काढून घ्यायचे. मग हे 800 याचे 25% म्हटलं की गुणिले 25 डिवायडेड बाय 100. हे आता तुमच्या पूर्ण लक्षात बसलं असेल. तर पहा, 0 0 कट, हे 0 कट. तर वर आता गुणाकार करा 8 आणि 25चा. 25 8 200. 200 काय आली ही व्हॅल्यू? ही 25% कमी केलेली व्हॅल्यू आली 200, बरोबर. मग नवीन किंमत काय असेल? ती वस्तू जी विकतो आपण त्याची नवीन किंमत काढायची. तर जुनी किंमत आहे 800 आणि त्याला डिस्काउंट दिलेला आहे समजा 25%, तो आला 200. त्याच्यामधून वजा होतील 200 आणि हे शिल्लक राहिली तर 600. हा प्रॉब्लेम तुम्हाला फक्त माझ्या अंदाजानं एक अर्ध्या मिनटामध्ये सुटू शकतो. हे बघा, 25 8 200 आलं का नाही? 25 गुणिले 800 केलं इथं डिवायडेड बाय 100. 25 8 200, सरळ सरळ 200 रुपये वजा केले, खाली किंमत आली 600. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला असेच जर व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ जो आहे याच्यानंतरचा पार्ट 2 तो जरूर पहा. त्याच्यामध्ये काय केलेलं आपण थोडे ॲडव्हान्स एक्झाम्पल घेतलेले. सो थँक्स फॉर वॉचिंग.